तुम्ही बघत आहात बहुजन राष्ट्र न्यूज. बदलापूरमधल्या शाळेतल्या लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण आठवतंय? नाही ना? विसरलात. तुमच्या या झटपट विसरण्यावर बाकी कुणाचा नसेल, पण राजकीय नेत्यांचा मात्र जबरदस्त विश्वास आहे. त्याचं अगदी सटीक उदाहरण आज बदलापूरमध्ये दिसलंय. कारण या लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका आरोपीला काल भाजपनं चक्क बक्षीस दिलं. आणि बक्षीस काय होतं? नगरसेवक पदाचं, स्वीकृत नगरसेवक पदाचं. आणि हे बक्षीस मिळवणाऱ्या आरोपीचं नाव आहे तुषार आपटे. ऑगस्ट 2024 मध्ये बदलापुरातल्या एका शाळेत 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. या मुलींचं वय होतं फक्त 4 वर्ष. शाळेतला कामगार अक्षय शिंदेवर मुलींनी आरोप केले. पालकांनी शाळेकडे तक्रार केली, पण शाळेनं लक्ष दिलं नाही. पालक पोलिसांकडे गेले, तिथंही पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला आधी टाळाटाळच केली. या प्रकरणानं बदलापूरकर इतके संतापले की त्यांनी थेट रेल्वे रुळावर ठिय्या दिला. तब्बल 10 तास लोक रुळांवरनं हल्ले नाहीत. भाजपचे मंत्रीही पोहोचले, पण आरोपीला फाशी द्या या एकाच मागणीवर बदलापूरकर ठाम होते. आरोपी अक्षय शिंदेला अटक झाली आणि महिनाभराच्या आत त्याचा एन्काउंटर झाला. या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा केला म्हणून शाळेचे सचिव तुषार आपटे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. आपटे फरार झाला. तब्बल 44 दिवसांनंतर त्याला कर्जतच्या फार्म हाऊसमधनं अटक करण्यात आली आणि काही तासांमध्येच त्याला जामीनही मिळाला. इतके दिवस फरार राहणाऱ्या तुषार आपटेला राजकीय पाठबळ आहे का, हा सवाल तेव्हाही विरोधकांनी केला होता. तोच तुषार आपटे अवघ्या 16 महिन्यांनंतर कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत होता. नगरसेवक निवडून आणायला मदत केल्याचं बक्षीस म्हणून तुषार आपटेला भाजपनं स्वीकृत नगरसेवक केलं. प्रचंड गदारोळ झाला आणि फक्त 24 तासांच्या आत तुषार आपटेचा राजीनामा घेतला गेला. इथे प्रश्न तुषार आपटेचा नाहीये, तर तुषार आपटेसाठी पायघडा घालणाऱ्यांचा आहे. मुळात आपले नगरसेवक निवडून आणायला भाजपला तुषार आपटेसारख्यांची गरज लागते. तुषार आपटेला नगरसेवक म्हणून निवडण्याची हिंमत भाजपचे नेते करूच कशी शकतात? तुषार आपटेचा राजीनामा घेतला म्हणून कदाचित या प्रश्नांची उत्तरं देण्याची सध्या गरज वाटणार नाही. पण ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना सोबत घ्यायचं, त्यांच्यासोबत सत्ता उपभोगायची. हा राज्यामध्ये सुरू झालेला जो नवा पॅटर्न आहे ना, तो आता पार नगरपालिकांपर्यंत झिरपलाय, याची खात्री मात्र बदलापुरातली ही घटना आपल्याला देते.